बरं, आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था अशा 3 अवस्था काढलेल्या आहेत. आज जवळपास आपली 4थी अवस्था आहे. आजची तारीख काय आहे बरं? आज 1/7/2025. 1/7/2025 म्हणजे 1 जुलै 2025 आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन आलो, काय कमळं वगैरे पल्ल्यात निसवण सुरू झाली आता बागाला. आता आपलं टोटल लागणीपासून जर वय म्हणलं की त्याही बागाचं 5.5 महिने. आणि आतापर्यंत ह्या बागाला तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये वापरा बायोनिकचे किती डोस गेले? 3 गेलेत तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये. आपल्या बरोबर ज्यांच्या काय बागा होत्या त्यांच्यात आणि आपल्यात एक अशी तफावत, वेगळेपणा म्हणलं तर तुम्हाला काय सांगता येईल? बराच बदल झाला. म्हणजे काय मी त्यामुळे तर म्हणतोय, कारण विषय काय आहे की आपल्यात आणि इतरात ज्या वेळेस बदल वेगळा असेल त्याच वेळेस आपण सांगू शकतो की बाबा असा बदल आहे. मग आता तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की बाबा वापरा बायोनिक लागणीपासून वापरलं पाहिजे, 3-4 महिन्याची केळी झाल्यावर वापरलं पाहिजे, खालीवर केळी झाल्यावर वापरलं पाहिजे, केळीनं वय खाल्ल्यावर वापरलं पाहिजे का निस्वणीला वापरलं पाहिजे? म्हणजे ह्याची नेमकी सुरुवात कुठनं केली पाहिजे की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला त्याचा परिपूर्ण फायदा भेटेल? लागण केल्यापासून वापरायला पाहिजे की म्हणजे प्लॉट कुठं खालीवर होणार नाही, गुतणार नाही, गच्चा धरणार नाही, वय खाणार नाही. आणि एकसारखी केळी आल्यामुळं महाग वळून बघायची बारी येत नाही. ज्यावेळेस प्लॉट गुततो, वय खातो, वेळ घेतो, त्यावेळेस आपल्या शेतकऱ्याला मार्केटमधलं काय काय आणून टाकावं लागतं, त्यावेळेस खर्च वाढलेला असतो 100%. आणि त्यावेळेस आपण कोणीच कोणाला म्हणू शकत नाही की खर्च वाढलाय. पण वापरा बायोनिक तुमच्या आहे शेड्यूलमध्ये वापरलं की तुम्हाला महाग वळून बघायची बारी नाही. म्हणजे तुमचा प्लॉट खालीवर होत नाही, वय खात नाही, गच्चा धर येत नाही. आणि ज्यावेळेस कुणी बी प्लॉटकडे बघत नातेवाईक मित्रमंडळी त्यावेळेस एकच शब्द वापरतात. काय वापरतात मी सांगत नाही, तुम्ही सांगा. आता 3 वर्ष झालं ना केळी चालू आहे आपली. हा, ह्या प्लॉट सारखा प्लॉट नाही पहिल्या वेळेस बी आला नाही असा. म्हणजे 3 वर्षाच्या अनुभवात तुम्हाला असा प्लॉट बनला नाही. आणि 3च डोस घेतले तर बाकीच्यांचे प्लॉट असे नाही, तर आपला प्लॉट लई चांगला आहे. हा, आणि 3च डोस घेतले. 3च डोस. हा, असा विषय नाही की तुम्ही प्रामाणिक आहे आम्ही प्रामाणिक आहे. आता जर आपण दोघांनी ठरवलं म्हणून 5 डोस वापरल्यात, म्हणून 6 डोस वापरल्यात म्हणू की नाही ठरवले आपण, तुम्ही बी बोलू ना आम्ही बोलू, पण तुम्ही बी तेवढे प्रामाणिक आहेत, आम्ही बी तेवढे प्रामाणिक आहेत. आपण जे चाललंय तेच बोलतोय. आपल्या येताना काही चर्चा आहे का? येताना चर्चा झाली आपण 100% मग थोडेसे मिळलोच की, पण आपली चर्चाच नाही त्याच्यावर. मी डायरेक्टच व्हिडिओच्या समोर बोलतो कधी नाही काय कधी. आता आपण इतक्याला परांड्यापासून इथपर्यंत बसून आलो एका गाडीत, काय बोलायचे म्हणून चर्चा आहे का? नाही. आपण परिस्थितीवरती बोलतोय का? तर आपल्या शेतकऱ्यांना विषय असा आहे, कष्टकरी शेतकरी ज्यावेळेस कष्ट करताना हारतो त्यावेळेस त्याला वाटतं की मी आता काय करू. प्रश्न खूप गंभीर आहे आणि त्याचं उत्तर आपल्या वापरावर निघणे. तुम्ही म्हणताय तसं 3च डोस गेलेत पण उत्तर भेटलेलं आहे. जर उत्तर भेटलं नसतं 3 डोस वापरून बी तर तुम्ही काय बोलले असते? साहेब झाला खर्च, जाऊ द्या बरोबर द्या, पण आपल्याला नको तुमचं मार्गदर्शन. म्हणजे खर्च होऊन आम्हाला तसं काहीतरी जे नजरेला दिसायला पाहिजे होतं ते दिसलं नाही. जे दिसलं ते आता सकाळी फोन करून तेवढ्यासाठीच बोलून घेतलं तुम्हाला. साहेब एक चक्कर मारा, आपल्याला निसवण सुरू झाली, पुढच्या डोस पाहिजे. निसवण सुरू झालेली त्यांना दिसली, त्यांनी व्हिडिओ कॉल लगेच व्हिडिओ कॉल केला. म्हणजे हा आनंद आहे, आनंद आहे. कारण आनंदाच्या पुढं सगळं, म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो कसं, आनंदाशिवाय पुढं काहीच नाही. मग हे आपल्याला जो आनंद आहे ना तुमचा जसा आनंद आहे तसा आपल्या प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याचा आनंद झाला पाहिजे. कारण आनंद ज्या वेळेस होतो ना, कष्ट केलेलं फळ स्वतःच्या नजरेला दिसतं की ह्यात आता 100% चांगलं होणार आहे, त्याच्यासारखा आनंद काहीच नाही. आणि बळ मिळतो कष्ट करायला बी. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. प्रवीण विलास पाटील, डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. आणि आजची तारीख किती? 1 फेब्रुवारी 2025 बरोबर का? आणि ह्या केळीची लागवड तारीख किती? 16 जानेवारी. म्हणजे आज ह्या केळीला बरोबर मला वाटतं 15 दिवस झाले. बरोबर का लागवड करून? बरोबर. आणि ही केळीची व्हरायटी कुठली सर? जैन. हो. किती बाय किती वरती लागवड केली? 6-5 आहे. बरोबर का? आणि ह्या प्लॉटमध्ये रोपांची संख्या किती? 1780. तर आजपासून तुम्हाला आपण वापरा बायोनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. हो. तर आमच्या वापरा बायोनिक कडून वैयक्तिक काय अपेक्षित की ह्याच्यामध्ये काय बदल झाला पाहिजे ह्या 1.5-2 महिन्यामध्ये, की जेणेकरून तुमचा विश्वास असा ठाम बसेल की ही वापरा बायोऑर्गॅनिक ही एकदम टॉप क्वालिटीचं आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. काय बदल झाला पाहिजे? ह्याच्या अगोदर तर वापरलेलं नाही आपण. बरोबर, सुरुवातच आहे. ही तुम्हाला माहिती कुठून भेटली? ही अमर पाटील आणि परमेश्वर सूर्यवंशी पाटील. हो. त्यांचा प्लॉट आपला डोंजामध्ये आहे. हो. आणि त्यांनी त्यांच्या प्लॉट बद्दल माहिती सांगितली असेल, कसा होता, काय झाला ते. बरोबर का? त्यांनी त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्यावरती विश्वास ठेवून आणि आमच्यावरती विश्वास ठेवून
तुम्ही हे शेड्यूल कंटिन्यू करणार आहे. बरोबर. काय बदल झाला पाहिजे, काय अपेक्षा तुमच्या? झाडाची ग्रोथ वाढली पाहिजे. हं. फरक तर जाणवलाच पाहिजे ना. हं. 15 दिवसात कळणारच आहे आपल्याला काय येते. बरोबर आहे. हो. ह्याचा अडकलं नाही पाहिजे, फोगा हे अडकलं नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं हा. की आता टेम्परेचर वाढत चाललंय आणि आपल्याला प्रॉब्लेम जाणवतो की थोडस चट्टा करपते. हा. आणि टेम्परेचर मध्ये काय होतं, आपटेक थांबल्यानंतर ग्रोथ थांबते, तर ती ग्रोथ थांबली नाही पाहिजे, ग्रीनरी कमी झाली नाही पाहिजे, हिरवागारपणा आणि वयानुसार उंची, पानं रुंद रुंद आणि बुंदा वाढला पाहिजे. हो. बरोबर ना? बरोबर. तर तुमच्या शेड्यूलमध्ये वापरा बायोरेनिकचं शेड्यूल ऍड करून 1.5 ते 2 महिन्यांनी आपण ह्याच ठिकाणी उभं राहून पाहणारी काय बदल होते ती. आता तिकडे दाखवा, तुमच्या ह्या प्लॉटमध्ये लिंबाचं झाड आहे बरोबर. एका साईडला, हो. बरोबर का? हो. आणि तिकडच्या साईडला तुमचं घर आहे. हो. तर त्या लिंबापासून तुमची पाठीमाग बघितलं तर पहिली लाईन, दुसरी, तिसरी आणि चौथ्या लाईन मधलं पहिलं रोप. पहिलं रोप आहे. चौथ्या लाईन मधलं पहिलं रोप. ह्याच ठिकाणी उभं राहून आपण पाहणार आहे. हो. लोकेशन न हलवतं काय बदल होत आहे ती. हो. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. थँक्यू. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी नितीन विलास पाटील, कंपोस्ट डोमगाव, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. आपल्याकडे ज्या वेळेस गजानन साळुंके सर आलते, किती तारखेला आलते? आमच्याकडं रोप लागण केल्यापासून 12 दिवसांनी आलते. 1 फेब्रुवारीला. आणि ह्याची लागण तारीख किती आहे? ह्याची 16 जानेवारी 16 जानेवारी 2025. आणि गजानन सर आले तुमच्याकडे 1 फेब्रुवारी 2025 ला. आणि आजची तारीख किती आहे? आज 1/3/25. 1 मार्च 2025. हा. म्हणजे 1 महिना पूर्ण झाला हा, येऊन. मग हे ज्यावेळेस गजानन साळुंके सर तुमच्याकडे आले आणि ह्याच्यासाठी तुम्ही वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, स्प्रे आणि आळवणी 1 महिन्याचं घेतलं का 2 महिन्याचं? 2 महिन्याची घेतलंय, परंतु 1 महिन्याची झाली, आता दुसरी उद्या. ओके. तर आतापर्यंत बघा, तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये साहेबांनी तुम्हाला ऍड करायला सांगितलंय, ही तर बात खरी. तर तुम्ही तुमच्या शेड्यूलमध्ये ऍड केलं आणि स्प्रे चालू केले, म्हणजे ड्रिचिंग घेतली असन, त्यानंतर स्प्रे चालू 3 केले. दिवसांनी. मग मला काय म्हणायचं, केळी क्षेत्रात किती वर्षापासून आहेत तुम्ही? आम्ही आता 3रं वर्ष म्हणायचं. 3रं वर्ष. म्हणजे मला काय म्हणायचं, ही 3रं वर्ष म्हणजे 2 वर्षाचा चांगला आणि वाईट असे तुमच्याकडे 2 अनुभव आहेत. कारण 2 वर्ष झालं म्हणजे अनुभव येतो. आणि मग ज्या वेळेस आता तुम्ही हे कोणा सांगण्यावरून वापरण्यास सुरुवात केली? आम्ही डोंजाला बघितला होता एक प्लॉट, माझा सूर्यवंशीचा, परमेश्वर सूर्यवंशी. मग मला काय म्हणायचं, त्यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांचा प्लॉट पाहून तुम्ही निर्णय घेतला. आज जे आपल्या प्लॉटमध्ये झालेले बदल आहेत, हे तुम्हाला तुमच्या अपेक्षित वाटतात, कसं वाटतंय नेमकं? नाही, रोपांची वाढ, ही पोंगास निसटणे, कलर काळा आला रोपांना, आहे का नाही? आणि पोगा चांगला निघालाय, 2 पाल्याच्या मध्ये डिस्टन्स आहे. आणि पाल्याला जर भैया बघ तिथनं आलं तर झूम करता, त्याला बाळसं आलेलं आहे, आपल्याला लक्षात येतं, हे का नाही? आणि जिथं उभं राहिलो तिथंच उभं राहिलोय आपण. म्हणजे जरी प्लॉट आपण पाहून आलो तरी उभा तिथंच राहिलोय. त्याचं कारण काय? ह्या वापरा बायोरेनिकची एक खासियत आहे, किशन न हलवता प्रत्येक वेळेस व्हिजिटला गेल्यानंतर फोटो आणि एक व्हिडिओ 1 मिनिटाचा व्हायना काढायचा. त्याचं कारण असं की प्रत्येक शेतकऱ्याकडे अनुभव आहे, पण आपल्याला आपल्या पुढच्या शेतकऱ्यांसाठी द्यायचा आहे. कारण आज शेतकरी खूप केळीवरती अगदी लागणे खूप झालेत, म्हणजे केळीवरती तुटून पडल्यासारखे झालेत, की केळीचे लय पैसे होतात, केळीचे लय पैसे होतात. मग कुणी बी केळी लावतंय, आनंदाची गोष्ट आहे. पण लावलेली केळी चांगली आणणं पण रिस्क आहे. आणि केळी जर ह्या कंडिशनला बिघडली तर साहेबांना तर काय खूप मोठा अनुभव आहे. आम्ही सहज तुमच्याकडे नेतानी यांना कॉल केला की केळी जर बिघडली तर केळी जाग्यावर येते का साहेब? गेल्या वर्षी तसलं झालं, आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय, आता बघा तुम्ही 1 डोस सोडला, 1 डोस आपल्या घरी बाकी असेल सोडायचा, तरी पण थोडक्यात आता आज आम्ही तुमच्याकडे आलोय पुढच्या केळीचं नियोजन करण्यासाठी, दुसऱ्या प्लॉट. बरोबर आहे का? तर हे तुम्हाला रिझल्ट दिसला म्हणून पुढचं तुम्ही वापरण्याचा निर्णय घेतलाय. जर ह्याच्यात रिझल्ट दिसला नसता तर तुम्ही 1 शब्द वापरला असता, जाऊ दे जोगार खेळलो, जाऊ दे फसलो, एखाद्या नातेवाईकाला आयर केला म्हणून, पण हिथनं पुढं असल्यांच्या नादी लागाय नको. पण हा रिझल्ट पाहून तुम्ही निर्णय काय घेतलाय की आपल्याला पुढच्या केळीला पण जी काय आहे त्याला सगळ्यांनाच वापरायचंय, आणि त्या दृष्टीने तुम्ही फोन करून बोलून घेतलंय, बरोबर आहे ना? मग मला काय म्हणायचंय, जी केळीत नवीन जुने आहेत, केळीचा प्लॉट बिघाडतो, प्लॉट प्रॉब्लेम मध्ये येतो, गच्चा धरतो, वय खातो, मर वाढती, तुटाळे होत्यात, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा 1 महिन्याचा जे काही अनुभव आलेला आहे, तर त्यांना सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? एक सुरुवातीला रोप लावल्यावर एक पिळकुटी जी धरतं म्हणतात, ती त्यातनं प्लॉट निसटून निघालाय. कारण ती निघालाय कसं, तर आपल्याला ती पाठीमागे सहज कॅमेरा फिरवला तर लक्षात येते.
की जवळपास इतका असा पोगा बऱ्यापैकी आहे. निघलं कुठतरी आहे मी म्हणतो एक 5% 10%. इथं बघितलं तर ही पोगा अजून निघतोय, निघत आहे ते 2 दिवसात म्हणजे सरळ दिसतोय होतं. बारीक, पण आता इथं समोर बघितला मोठा आहे, तिथं अजून ती निघतोय, ती बघितला मोठा आहे, म्हणजे हे आपल्याला लगेच लक्षात येते. म्हणजे 5% 10% जर प्रॉब्लेम म्हणजे बघितला थोडासा तर दिसतोय तो कसा, तो निघतोय म्हणून वाटतोय तो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम नाही, तो अजून पोगा निघतो. पुढच्या 2 दिवसात सरळ होतोय. हा, सगळ्यात सरळ. महत्वाचं की हे केळीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर ह्या पानापेक्षा ही मोठे आहे, ह्या पानापेक्षा ही मोठे आणि ह्यापेक्षा ही निघणारी जी मोठं. पानं आणि बघा ही प्रत्येकाचा डिस्टन्स वाढत चाललाय. म्हणजे ती वयानुसार वाढते आणि खाते व्यवस्थित सगळं. म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे बरं का, म्हणजे आम्ही मुद्दाम व्हिडिओ काढताना आता हे व्हिडिओ आपण म्हणजे थोडक्यात पाहून आपण प्रत्येकाचे विचारतो. त्याचं कारण असं आहे, आज प्रत्येक जण कष्ट कराय खर्च कराय साहेब कुणीच कमी नाही. नाहीच. फक्त आपला शेतकरी हरलाय कुठं माहितीये का, त्याला फक्त माहिती अनुभव आहे. आलेला कुणी द्यायला तयार नाही. नियोजन आहे त्याचं खूप, कष्टाचं आणि खर्चाचं नियोजन खूप मोठं आहे, फक्त त्याला अनुभव त्याला कुणी द्यायला तयार नाही. आणि अनुभव जर भेटला, कुणीही कोणाचा अनुभव चांगला दिला तर त्याला त्या गोष्टीला फेज म्हणजे करायची गरज पडत नाही. जे त्यावरती जे संकट येतं कुठलं, की बाबा माझा प्लॉट बिघाडला, खालीवर झाला, तुटाळी झाली आणि मग नाहक खर्च म्हणजे नाहक त्रास होऊन खर्च वाढून वेळ जाऊन शेवट आपल्या रानात आपल्याला यायला नको वाटतं. प्लॉट बिघडल्यानंतर मूड जातो ना, आणि मूड गेल्यानंतर काय मोबाईलला जसं चार्जिंग लावून चार्जिंग करतो तसा मूड तर नाही ना आणू शकत, कारण प्लॉट तर तसा आपण आणू शकत नाही. आणि ही मुक पीक आहे, हे आपल्याला बोलत बी नाही रानात आल्यावर, साहेब मला थोडंच कॅल्शियम कमी, मला थोडं बोरॉन कमी, मायक्रोन्यूट्रन कमी, साहेब सिलिकॉन कमी, मला जरा टेम्परेचरचा त्रास होतोय, साहेब जरा माझ्याकडे लक्ष दे. ती मुक आहे ना, ती बोलत नाही काय. आणि त्याला बोलकं करणं म्हणजे वापरा बायोरेनिक एवढं करतंय, मग 34 कंटेन म्हणजे काय पोर खेळ नाही ना. आज मला काय म्हणायचं, मुक जर बोलकं झालंय आज आपल्यासाठी, आज आपण बोलतोय म्हणतो, पीक बोलतं, ती कोणाबरोबर बोलतं, कष्टकऱ्याबरोबर बोलतं, ती इतरांबरोबर बोलत नाही. आणि ते कष्टकऱ्यालाच कळतं की ती माझ्यावर आज नाराज आहे, मी सगळं त्याला देऊन ती माझ्यावर नाराज आहे. असं शेतात आल्यानंतर पीक ज्या वेळेस सगळं शेतकऱ्यांनी कष्ट खर्च करून ज्या वेळेस ती वयानुसार वाढ होत नाही, त्यावेळेस कोणाला सांगायसारखी परिस्थिती नसते. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे. आणि त्यासाठी आपण हे व्हिडिओ का काढतोय, ही तुमच्या प्लॉटमध्ये झालेले बदल जे आपले शेतकरी पाहतात त्यांना एक प्रेरणा भेटणार आहे की आपला पण प्लॉट गुटलाय, आपण आता वापरा बायोरेनिक वापरायला काय हरकत नाही. आता साहेब साक्षीदार आहेत. आता आपण म्हणजे इथं आल्यानंतर पहिली चर्चा आम्ही काही न बोलता तुम्हाला ते काय बोलले की माझा प्लॉट काय झाला तुमचा, सुधारला होता ते. नाही वापरण्या अगोदर कशा कंडिशन मध्ये होता, बघितला होता आहे का नाही, पण ज्या वेळेस वापरला त्यावेळेस साहेब बदल काय झाली, चांगलं झालं. भलं मी म्हणतो तुम्ही 2च डोस वापरले, पण प्लॉट तुमचा खराब कंडिशन मधून चांगल्या कंडिशन मध्ये आला का नाही. बरं तुम्ही आमचं वापरून 2 डोस साहेब, आता म्हणजे आता योग कसा आहे बघा, आम्ही तुम्हाला निघताना तिथं कोपऱ्यावाले तुमची आठवण झाली, तुम्हाला कॉल केला, आज तुम्ही म्हणले आमचे पाहुणेचे मी आलो, आणि तुम्ही जर ही वापरून जर रिझल्ट तुम्हाला भेटला नसता तुम्ही आज इथं थांबले असते. मी मुद्दाम काही गोष्टीचा उल्लेख करतो बरं का साहेब, कारण ही विषय कसा असतो बघा, पेरलं तसं उगावतं, मग रातचं पेरा दिवसा पेरा, नाही तर रातच्या 12-11ला कितीला बी पेरा, मी म्हणतो जी पेरलंय तीच उगावणार आहे. जर आमच्याकडून पेरणी चुकीची झाली असती, आमच्याकडून तुम्हाला फसवण्यात आलं असतं, तर तुम्ही योगायोग तुमच्या दोघांची भेटी झाल्यावर म्हणले असते कशाला वापरा बायोरेनिकच्या नादी लागलाय बघा आता. पण तुम्ही आल्यावर काय सांगितलं, साहेब आपण 2च डोस वापरले पण प्लॉट बरोबर आहे का नाही. मग आपल्याला जसं गल्लंय तसं आपल्या शेतकऱ्यांना का द्यायचं की जे कष्ट करून खर्च करून ज्यांना वाटतंय की साहेब माझा प्लॉट सुधारणा, त्यांना फक्त दिशा द्यायची. आणि ज्यांचे लय चांगले प्लॉट आहेत ना, आपलं पण न वापरता आनंद आहे, आपल्याला खूप आनंद आहे, कारण त्यांच्या ज्ञानाने ते प्रगतीपथावर आहेत, आनंद आहे आपल्याला, काय अडचण नाही. पण ज्यांना वाटतंय की मी सगळं करून माझा प्लॉट का उचला ना, माझ्यासाठी कोण आहे, तर त्यांच्यासाठी वापरा बायोरेनिक. म्हणजे मी इतकं कापस्त बोलत असतो की एवढं बघून जो म्हणेन ना ही वापरा बायोरेनिक कसं आहे, ज्यांनी बघितलं नाही तो काय सांगू शकतो साहेब. नाही माहिती भेटली. मी म्हणतो जो पण शेतकरी हा व्हिडिओ पाहिना आणि त्यांचे प्लॉट प्रॉब्लेम मध्ये असतात, तर मी म्हणतो तुम्ही कोणालाच विचारू नका हे कसं आहे, तुम्ही तुमच्या प्लॉटसाठी वापरा, लई नका वापरू, 2 महिन्याचा डोस घ्या, साहेबांनी जसं घेतलं तुम्ही जसं घेतलं, कारण तुमचा प्लॉट वापरल्यानंतर तुमच्याबरोबर बोलणार आहे आणि मग तुम्हाला वाटेल की आपल्या कष्टाला न्याय भेटला, कोणतरी आहे बाबा. नाहीतर आज असं आहे की मग पालत्या गागरी पाणी आपलं कष्ट जर वाया जात असेल, आपल्या नजरेला दिसत असेल आणि हे व्हिडिओ पण पाहत असताना, तर मग परमेश्वर सुद्धा म्हणेन तुम्हाला सगळे दिशा देऊन बी काय कामाचे नाहीत तुम्ही. बरोबर आहे. त्याला पण वरच्याला तो आपल्याला एक दिशा देत असतो. कधी बघा वाटेन चालताना सुद्धा आपण सारखं महाग वळतो, चालताना महाग राहायला तिथवर जायचंय, मला कोणतरी बसून नेन का, आपली अशी असते कोणतरी मला गाडी बसून न्यावा म्हणून. मग ती आपल्याला जर दिशा देत असेल हे युट्यूबच्या फेसबुकच्या कशाच तरी माध्यमातून, त्याच्याच पुढे येतोय, जे प्लॉट खराब झालाय त्याच्याच पुढे आपला व्हिडिओ येतोय आणि ती बी पाहून असं इग्नोर करतोय. मला देव तरी कसं वाचवणार. मी म्हणतो आज तुमच्या हातात टेक्नॉलॉजी,
तुमच्या हातात तुमचा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, साक्षीदार आपण आहेत. ही आज आपल्या बरोबर बोलतंय, ही मुक बोलतंय, आणि ही मुक बोलतंय, आणि ही सगळं दिसून पाहून दुर्लक्ष केलं कोण वाचवेन आपल्याला? तर त्या कष्टकरी शेतकऱ्यासाठी चाललेला प्रयत्न आहे. तुम्ही आतापर्यंत ह्याला स्प्रे आपले वापरा बायोरॉनिकचे किती झाले दा कंटिन्यू केले, जे लिहून दिलं त्याप्रमाणे, आणि शेड्यूल पण खालचं जे काय आहे आपलं रोहर आणि गुरथरचं ते पण कंटिन्यू झालंय, आणि एकच डोस झाला आणि दुसरा द्यायचा आहे. हा, तर आपण पाहू येणाऱ्या दिवसात ह्या प्लॉटच्या पहिल्यापासून आता ही दुसरी अवस्था आहे. आपण अगदी ह्याची शेवटची अवस्था पण म्हणजे याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, ते आपल्याला शेवटचा दिवस साहेबांकडून आपण गोड होणार आहे मी आज सांगतो. आणि येणाऱ्या दिवसात आपण ते शेवटचा दिवस पण घेऊ आणि ह्या सगळे व्हिडिओ एकत्र करू आणि आपल्या शेतकऱ्यांना आणखी एक विश्वास देऊ की बघा बाबा, आणि एवढं बघून एखादा म्हणला काय खरंय. नमस्कार, तुमच्या नादी लागाय आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला फक्त कष्ट करायसाठी वेळ द्यायचा आहे. ओके, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तुमचं आमच्या वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. प्रवीण विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. आजची तारीख काय बरं सर? 31 मार्च 31 मार्च 31 मार्च 2025. 25 तर हे जी ह्या प्लॉटची पूर्वावस्था आपण काढलेली आहे गजानन सरांनी, काढली. आणि दुसऱ्या अवस्थेला अगदी मी बी आलतो, हो. आणि आज आपण तिसरी अवस्था काढतो. हा. तर पूर्वावस्थेची तारीख किती होती? 1 फेब्रुवारी 2000. आपली लागन का? नाही, मी ज्यावेळेस व्हिजिटला आलेले. हा, 1 फेब्रुवारी 2025. त्याच्यानंतर मला वाटतं काहीतरी 1 मार्च 2025ला दुसरी व्हिजिट होती, कारण आम्ही विष्णू साबळेंच्या प्लॉटला बी हो. गेलतो तुमचं झाल्यानंतर. तर आज थोडक्यात 31 म्हणजे ह्याची तारीख, लागण तारीख काय आहे केळीची? 16 जानेवारी 16 जानेवारी 2025. 16 जानेवारी, 16 फेब्रुवारी 1 महिना, 16 मार्च 2 महिने, आणि ह्या 31 मधून थोडक्यात 16 गेले, खाली राहिले 15. म्हणजे थोडक्यात 2.5 महिन्याचा हा प्लॉट आहे म्हणाय काय हरकत नाही लागणीपासून. आणि प्लॉट आणि 2.5 महिन्याची प्लॉटची हाईट हा बरोबर. खांद्याला लागते. खांद्याला. म्हणजे आता ही आपण लोकेशनला जो आहे बरं का, हो. आज जर बघितलं, आता कॅमेरा बाह्या चालूच राहते तसं, इकडे बघितलं तर ही झाडं आणखी स्ट्रॉंग आहेत, हो. बरोबर आहे का नाही? डोक्याला आपण अगदी आतबी तिथं आपण थोडक्यात जमीन कशी भुसभुशीत आहे ती सगळं आपण जाऊन तिथली आपण आतमधली झाडाने आपण पूर्ण प्लॉट फिरून आलोय, हिथं लागतोय टेम्परेचर मधून सगळं. आणि तुमच्या आहे शेड्यूल मध्ये, असं काय आपण तुम्हाला म्हणलं नाही की वापरा सोपा बायो ऑर्गॅनिक वापरले तुम्ही काहीच वापरायचं नाही, असे शब्द नाही ना. एवढं बाय म्हणजे स्पष्ट आहे सगळं. नाही ताकाला जायचं आणि गाडगा लपवायचं असं चालतंय आज मार्केटमध्ये नाही. कुणी बी ह्या प्लॉटला बघितलं ना, खरं नाही वाटणार बरं का कोणाला साहेब, पण आता आपल्याकडे व्हिडिओ आहे त्यामुळं मान्य करावं लागेल, तो पार्टी वेगळा आहे. ते आहे, ते आपण दोघांना एकमेकाला व्हिडिओ आहे कॅमेरामध्ये आहे, आणि तिसरा बाहेरचा माणूस ज्यावेळेस येईल आणि आपण त्यांना सांग की ही 16 जानेवारी लागवड आहे, कोणीच मान्य करणार नाही. त्यावेळेस शीत उभा राहिलोय, मग प्लॉट आपला असा खाली वर झालाय, बेगाललाय, असं काय नाही. एक वाटता प्लॉट वाटतो एकदम असा सरळ. सगळ्यात महत्वाचा विषय, आजच्या कंडिशनला जे काही शेतकऱ्यांनी जानेवारीत, फेब्रुवारीत, मार्चमध्ये लागण केली, कोणी डिसेंबरमध्ये केली, कोणी नोव्हेंबरमध्ये केली, आजच्या कंडिशनला प्लॉट ऊन धरतोय आणि मर वाढत चालली. हो. आणि मर वाढवून ऊन धरून प्लॉट ज्यावेळेस मर वाढते आणि ऊन धरतोय आणि गच्चा धरतोय आणि वाढत नाही, त्यावेळेस मी तुम्हाला आत्ता मेसेज लावलाय. शेतकऱ्याचा मेसेज काय आहे की साहेब मोडू का प्लॉट म्हणून 5 लिटर राऊंड अप आणलंय आणि मी तुम्हाला फोटो टाकलेत, मला फक्त तुम्ही सांगा. लेटर बी सगळी ओढून काढली, आता ह्याला राऊंड अप मारून मोडून टाकू का ठेवू? फोन तर केला, ती माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे करता, म्हणलं ही काय मीर साहेब आगाव काहीतरी बोलून लाबाडा लोकांना काय भावनिक करता का? मी भावनिक नाही करीत. ज्या शेतकऱ्यांचं कष्ट करून खर्च करून जिरतीया त्यांना ही वापरा बायोनिक कशी तारतीया त्याची प्रचिती देण्यासाठी आपण काही गोष्टी बोलतोय, जी रिअल परिस्थिती चालली ते आपण दुसरं कायच म्हणजे. कारण आज मार्केटमध्ये कसं आहे की स्वतःचं खपण्यासाठी किंवा स्वतःला कोणी काय चांगलं म्हणण्यासाठी काय काय बोललं तो पार्ट वेगळा आला. आपल्याला त्या गोष्टी कुठल्याच डोक्यात सुद्धा नाही आणायच्या. आज तुमचा हा प्लॉट 2.5 महिन्याचा आज जर हिथं लागतोय तर महाराष्ट्रातले खूप शेतकरी आपले विचार करणार आहेत की शेतकरी ही दोघं तर मिळले नाहीत. बघा बरं का मी काय म्हणतोय, शंका आहे. कारण ज्या वेळेस चमत्कार बी तसे असतात त्यावेळेस शंकाच असतात, पण एक होत नाही की शंका घेण्यापासून मी म्हणतो
कोणाला असं वाटत असेल की हे लबाड बोलतात, तर मी म्हणतो ही लबाड आहे का खरं आहे ह्याच्यासाठी तुम्ही प्रचिती घ्या. बरोबर. प्रचिती कशी की थोडक्यात एखाद्याने माळ घातली घाला तुम्ही बी, काय वाटलं होईल काय तुमचं. एखादा करतोय पंढरीच्या वाऱ्या, तर मी म्हणतो तुम्हाला लय वाईट वाटतं ती बी करतो, तर तुम्ही बी माळ घालून करा की वाऱ्या. आता तो आपला हा प्लॉट किती महिन्याचा आहे? 2.5 महिन्याचा. ह्याला डोस किती गेले वापरा बायोनिकचे? 2 आणि स्प्रे किती झाले? स्प्रे काय दिलेले शेड्यूल प्रमाणे झाले. 6 स्प्रे झाले असतील. रोवरचे मी म्हणतो काय असतील आणि गुरुथरचे काय असतील. 5-6 स्प्रे 100% झालेले आहेत, कारण शेड्यूल आपलं 1 लिटर आपण 1000 देतो स्प्रेसाठी. मग जे काय असेल ते 500 लिटर पाण्याचं आपलं औषध असतं 1000 झाडांसाठी. तसं तुम्हाला दिलंय, तुम्ही स्प्रे पण घेतलेत. मग तुम्ही किती घेतल्यात मी म्हणतो नाही बी आठवण, पण शेड्यूल दिलंय ती कम्प्लीट केले. मग मला काय म्हणायचं, आज जर कंडिक्शनला 2.5 महिन्याचा प्लॉट जर म्हणलं, तर आपल्या भागात कोणाचाही लावलेला असला तरी आज असा दिसतोय का? दिसणार पण नाही. आता ही व्हिडिओ जेवढे पाहतात एवढ्या शेतकऱ्यांना पण लक्षात येईल की 2.5 महिन्याचा प्लॉट आहे, ही शंका वाटणार आहे. पण ही शंका नाही, ही रिअल परिस्थिती आणि फॅट आहे रिअल. फक्त ही व्हिडिओ का काढतोय आपण की ज्यांची काय कष्ट करून खर्च करून प्लॉट बसल्यात, वय खाल्लंय, उन्हाला बळी जातात, तुटाळे होत्यात, व्हायरसला बळी जातात, तर ह्या सगळ्या समस्येतनं वाचायचं असेल तर वापरा बायोनिकला शिव करावं लागेल. आता आपल्यात तुटाळी किती निघाली? तुटाळी झालीच नाही. तुटाळं झालं नाही. आणि व्हायरसची किती निघाली? एक 5 ते 6 रोपं झाली. आणि टोटल झाडं किती आहेत आपली? 1775. 1775 मध्ये 5 झाडं व्हायरसची आणि तुटाळं नाही. म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे. आत्ता आपण ज्या ठिकाणी गेलतो गजानन सर, त्यांनी सांगितलं 600 तुटाळी झालेली आहेत, अजून 900 तुटाळी होतील. म्हणजे थोडक्यात आम्हाला 1,500 आणि परत आणखी किती होतील सांगता येणार नाही. आणि 25 रुपयाने आम्ही तुटाळा आणतोय लावतोय, झाडं काय उपजारे येणे. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे व्हिडिओमध्ये बी आपले आहे, माझे 2700 झाड आहेत साहेब, मी आतापर्यंत 800 टाकली, 1000 टाकली. मग जर 800 आणि 1000 2700 झाडात टाकावं लागत असतील किंवा 1,500 झाडात जर 500 टाकावं लागत असतील, तर तुटाळ्याला पैसे लागत आहेत का नाही लागत आहेत? मग मी म्हणतो आपल्या आहे या शेड्यूलमध्ये ज्या वेळेस आपला शेतकरी वापरा बायोनिकला शिव करीन त्यावेळेस मला काय म्हणायचं, आता बघा आपल्या प्लॉटला कसं जरी बघितलं तरी हा टेम्परेचरमध्ये आणलाय असं कोणालाच वाटत नाही. हा प्लॉट असं वाटतंय की हा प्लॉट ते शेड नेट असतं ना, काय म्हणतात त्याला, पॉली हाऊसमध्ये असल्यासारखा हा प्लॉट आज बी वाटतोय की ह्याला कुठलाच टेम्परेचरचा ह्याचा कुठलाही किंवा इथं ऊनच नसेल पडलं असं वाटतंय ह्या प्लॉटकडे बघितल्यावर. म्हणजे मी असं एक काल्पनिक का बोलतोय की इकडे बघितल्यावर असं वाटतंय की ह्या प्लॉटवर सूर्यप्रकाश पडतच नसेल म्हणजे जास्त. काय जर असं असं म्हणतील हा. की धरणाच्या कडेला बाजूला त्यामुळे जरा गार हवा येत असेल. फक्त एक आहे साहेब, तुम्ही जे स्वीकारलं ना की वापरा बायोनिकचं जमिनीतनं वरनं स्प्रे आपल्याकडं आपण रोहवर देतो, गुरथर देतो, सिलिकॉन देतो, हे जे काही परिणाम आहेत हे आज इथं दिसतात. मग जे काही केळी क्षेत्रात जे शेतकरी आहेत ज्यांनी केळी नोव्हेंबरमध्ये लावली, डिसेंबरमध्ये लावली, कुणी जानेवारीत लावली, कुणी फेब्रुवारीत लावली, आणि ज्यांचे काही प्लॉट गच्चा धरलेला आहे, वय खात्यात, टेम्परेचरचा त्याच्यावरती परिणाम दिसतोय, काहींचे तुटाळे वाढत चालल्यात, काहींचा व्हायरस वाढत चाललाय, काहींचा आता तुम्हाला सांगितले डायरेक्ट हाकीत राऊंड अप आणून ठेवले. आता तुम्ही फक्त सांगा की मी काय करू. मग आता तुम्ही हा एकदम प्रामाणिक घेतलेला जो अनुभव आहे, तर केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल? हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कधी वापरायला सुरुवात केली पाहिजे? कधीपासून? सुरुवातीपासूनच घ्यायला ठीक आहे. तुम्ही किती दिवसांनी केली लागण केली की लागण किती तारखेला? आम्ही प्लॉट लावल्यापासून एक 12 दिवसांनी चालू केले डायरेक्ट. म्हणजे तुमच्या पहिल्या 2 ड्रिचिंग झाल्या, एक कीटकनाशक बुरशीनाशक, एक ह्युमिक आणि 19-19, त्याच्यानंतर 3री ड्रिचिंग वापरा बायोनिक आणि स्प्रे पण वापरा बायोनिक. बरं तुमचा आतापर्यंत रिंग डोस किती झाले? एकच रिंग डोस झालाय. किती ग्रॅमनी झालाय? 250 ग्रॅम. 250 ग्रॅम. बरं 250 ग्रॅमनी रिंग डोस केल्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की 250 ग्रॅमनी रिंग डोस केला की व्हायरसकडे केली जाते, आपली गेली. म्हणजे ही आपण काय देतोय? प्रचिती देतोय. मग आता एवढं बघून बी एखाद्याला वाटलं ही कंपनीची जाहिरात असते, बोलते, चालूच असतं, तर मग मी म्हणतो तुम्ही ज्या वेळेस चांगल्या परिस्थितीत तर आनंद आहे, पण तुमची केळी करत असताना जर तुमची केळी वय खात असेल, उन्हाला टेम्परेचरला बळी जात असेल आणि शेजारी मित्रमंडळी तुम्हाला म्हणत असतात मोडून टाका, तर मी म्हणतो समजा तुम्ही मोडली बी तर केलेला खर्च निघतोय का? बरं ही सगळं करीत असताना इकडून तिकडून उचका पाचका केलेला ना, तेव्हा का कोण मित्रमंडळीकडून दुकानदाराची उदारी ही सगळं केलेलं ती मोडून टाकल्यावर त्यांचं द्यायचं बंदच करायचं का? त्यांचं घेतलेलं द्यावं लागतं ना. काय ही मूल्य म्हणजे त्यांना म्हणतात मी केळी मूल्य बरं का, आता मागायचं फेकायचं काय नाही, असं होऊ शकतं का?
तर त्यासाठी ह्या वापराबायोनिकचं मार्गदर्शन जर आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी जर पहिल्यापासून शेवटपर्यंत जर वापरलं तर काय घडू शकतं, तुम्हाला काय वाटतं? काय व्यवस्थित म्हणजे एकदम त्याचं क्वालिटीची येते ना, क्वालिटी येईन. आणि मला काय म्हणायचंय, भरणी पडते पुन्हा. हा आता ही प्लॉट ज्यावेळेस डिप्रेशनमध्ये येतो, कुठल्या शेतकऱ्याला झोप नीट लागत नाही संध्याकाळी, नाही झोप नीट लागत नाही म्हणजे हा, कारण इकडे ज्यावेळेस आपण येतो आणि बघतो तर सहज आपला पण चेहरा फुलतो, मग आणि ज्यावेळेस ही प्लॉट बसलेला असतो त्यावेळेस आपला पण चेहरा पडतो. दुसरी ड्रिचिंग झाल्यापासून लय फरक जाणवला. नाही जाणवणार की तुम्हाला फरक जाणवलाय म्हणूनच तुम्ही इथं उभा आहे. तुम्हाला फरक नसताना हे असं नसतं, तुम्ही म्हणले असते साहेब नमस्कार काय नको आपल्याला पुढं. पण माझा अगदी ही जेवढे काही व्हिडिओ पाहतात सर्व शेतकऱ्यांना अगदी हात जोडून विनंती की तुमच्या प्लॉटला वापरा बायोनिक सुरू करा. त्याचं कारण सांगतो आज मी, की जर वापरा बायोनिककडे आपण वळालो तर तुम्ही तुमच्या जमिनीत जे काही खतं अडकलेली आहेत, पडून आहेत, आणि तुम्ही जे काही टाकत आहेत ह्या सगळ्या खतांचं विघटन करणे, उचलून देणे, आपटेक करणे आणि खाल्लेलं वय बाहेर काढून देणे आणि तुमच्या अपेक्षेपासून उत्पादन वाढून देणे. आणि आज बऱ्याच प्लॉटला असं झालंय की काय टाकून वापरा बायोनिक जरी मी म्हणतो भविष्यात एखाद्या शेतकऱ्याने 2, 3, 4 डोस जरी घेतले तरी मला वाटतंय की फरक दिसणार नाही. अशा कंडिशनला जमिनी आपल्या शेतकऱ्यांनी नेऊन ठेवल्यात. तर तुम्हाला असं वाटत असेल की आमची जमीन लय खराब झाली, आम्ही तिच्यावर खूप अन्याय करून जमिनीचं वाटोळं केलंय, तर ती जमीन सुअवस्थेत आणायची असली तर मला काय म्हणायचं, कोण माती भरतं, कोण काय करतं, त्याच्यापासून तुम्ही एक करा की पीक कुठलंही असू द्या, 1 वर्षभर 1 महिन्याच्या अंतराने कंटिन्यू वापरा बायोनिकची टेक्नॉलॉजी वापरा. तुमची जमीन ताकदीची बनन, कुठलं बी पीक घ्या, बघा तुम्हाला उत्पादन कसं निघते. कारण माझ्याकडे अनुभव असे आहेत साहेब, तुम्ही ह्या केळीला जर ही टेक्नॉलॉजी कंटिन्यू केली आणि खोडव्याला निस्वन होईपर्यंत जरी आपल्या वापरावरची जरी टेक्नॉलॉजी नाही वापरली, मार्केटमधलं दाणेदार वॉटर सोलेबल जरी नाही दिलं, फक्त पाणी जरी दिलं, तरी तुमच्या केळीचा बुंदा 3 फुटाच्या पुढचाच येतोय. खोडव्याचा म्हणतोय मी, कारण हे जे आपल्याकडे व्हिडिओ आहेत मी टाकणार आहे ते पण, कारण हे विषय कसा आहे, आता मी तुम्हाला सांगितलं कॉम्प्युटरवर जे व्हिडिओ बनवतात त्यांना ते काय सगळं उरकत नाही, त्यांचं वेगळंच असतं आणि आपल्याला त्यांच्यापाशी जाऊन बऱ्याच वेळा तर बसून ती करून घ्यावं लागतं. कारण ही विषय आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं एवढा सोपा विषय नाही. पण आपल्या कंपनीने ते थोडंसं लावून धरलंय की कष्टकरी शेतकरी आज मार्केटमध्ये हरतोय. त्याचे वेगळे परिणाम असे आहेत की ते पेपरला वाचतोय आपण, की शेवटच्या टेपला तो काय, मी माझं गारानं कोणालाच सांगू शकत नाही. त्यावेळेस शक्य झालं तर एखादी चिठ्ठी लिहितोय मी कशामुळे आत्महत्या करतोय, आणि ती पण नाहीच काय कळलं तर ती चिठ्ठी पण न लिहिता स्वतःला संपवतोय. मग आपण सगळे एवढं रिझल्ट घेत असताना आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य काय आहे की हे व्हिडिओ पाहता प्रत्येकाने हे व्हिडिओ स्टेटसला ठेवणं लय गरजेचं आहे. आपण चांगले विचार ठेवतो, विचाराने काय होणार, विचाराने काय, वाचला विषय संपला. आज इथं विषय असा आहे की आपण प्रत्येक शिक धावतोय, प्रत्येक शिक, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, झालेले परिणाम साक्षीदार तुम्ही, प्लॉट आहे. मला काय म्हणायचं, तुमचे माझे विचार, आपण लय एकामेकाच्या हिताचं बोललो, विचार आवडले बघा बरं का, विचार आवडल्यावर तुम्ही मला घरी न्या. घरी नेल्यानंतर काय करता, चहा पाणी करता, टाईम आल्यावर जेवण करता, आणि त्याच्या पुढचं अजून साहेब एखादा दिवस मुक्कामाला राहा बरं का. म्हणजे ही झाली आपल्यातली आपुलकी, विचार आवडले म्हणून. मला सांगा, ही केळी तुमची वापरा बायोनिक घडीभर साईडला ठेवा, आपण ह्याच्यापाशी 1 तास बरं यायचं काय, आपलं म्हणजे मी लय मोठा आहे, मी जाहीरदार आहे, मी गावात पाटील आहे, सरपंच आहे, असा आहे तसा आहे, किंवा मी गरीब आहे, ह्याला सांगायचं, हे ऐकन आपलं. पण ही आज ऐकत आहे कोणाचं माहिती का, वापरा बायोऑर्गॅनिकचं. ही म्हणताय मला वापरा बायोऑर्गॅनिक द्या, ह्याच्यावरचा रुसवाच जातोय. तुम्हाला वाटतंय का नाही, मी काल्पनिक बोलत नाही, मी प्रत्यक्षित घडतंय त्याच्यावर बोलतोय. मग केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी साहेब आता तुम्ही सांगा, ही आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन तारांबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे का, प्लॉट बसल्यानंतर वापरलं पाहिजे, ऊन धरल्यानंतर वापरलं पाहिजे, जास्त तुटाळी झाल्यानंतर वापरलं पाहिजे, काही पहिल्यापासून वापरलं पाहिजे? पहिल्यापासून घ्यायला पाहिजे, नंतर घेऊन काय उपयोग. नंतर घेतल्यावर फायदा आहे, पण जे सुरुवातीपासून जे आहे ते परत बी भेटणार रिझल्ट, पण सुरुवात महत्वाची. कारण विषय कसा आहे की सुरुवातीपासून जर केलं, म्हणजे समजा 7 वाजता गाडी आहे, पुण्याला जाय, मुंबईला जाय, किंवा मी म्हणतो तुळजापूरला जाय, परांड्यातून 7ला गाडी, आपण जर 7 वाजायच्या अगोदर जर 10 मिनिटं तिथं हजर असेल तर आपली तारांबळ होणार नाही. स्पष्ट उत्तर. आणि जर आपल्याला वाटत असेल 7ची गाडी मी किती बी पळून धरणार, तर मग 7 वाजाय 5 मिनिटं कमी असताना, 5 मिनिटाचाच रोड असताना तुम्हाला तिथं तारांबळ अशी होणार आहे की तुम्हाला तिथं पळत जाऊस तर कदाचित ते इष्टीचं दार लागून ती इष्टी हल्लेली असणार, किंवा मग पळत जाऊन तुम्हाला धरताना
धरपड करताना तुम्ही पडले तर हात मोडू शकतो, पाय मोडू शकतो, तोंड फुटू शकतं आपलं. म्हणजे त्या गोष्टी घडायच्या अगोदर जर सुरुवात केली अगोदरपासून, तर मला वाटतंय की जी जग हसतं आपल्याला किंवा नातेवाईक मित्रमंडळी गावकरी किंवा शेजारी म्हणतात खायला लावली केळी त्याच्याने कुठे येत असते, असलंच कुचका असतात आपल्याकडे, त्याने कधीच केलं नाही, त्याला माहित नाही खर्च, आता बघ कशी जिरती. तर ही तुमची जिरायची नसेल तर मी म्हणतो वापरा बायोरेनिकला तुम्ही स्वीकारा. आणि हे जेवढे काही व्हिडिओ वापरा बायोरेनिकचे आपले शेतकरी मित्र पाहतात हे तुम्ही फेसबुकला अपलोड करा किंवा तुमच्या स्टेटसला ठेवा. तुमच्या मोबाईलमध्ये गावातले काही ग्रुप असतील, नातेवाईकाचे काही ग्रुप असतील, तर हे व्हिडिओ व्हायरल करा. कारण वापरा बायोरेनिक अशी एक कंपनी आहे की ह्या वापरा बायोरेनिकचं एक ब्रीद वाक्य आहे, कष्टकरी शेतकऱ्याला हरवून द्यायचं नाही. बरोबर. आणि ही तुम्हाला आवडत असेल तरच स्टेटसला ठेवा, ही बी आवडत नसेल तर घेतात जिरून, जे ते जिरून घेऊन तुम्ही आपलं बघत राहा. बरोबर. ह्याच्या पुढे आता मी काय ह्याच्या पुढे जास्त बोलू शकत नाही. बरोबर. बरोबर आहे की नाही? बरोबर. तर तुम्ही जी काय जसं गल्लं तशी माहिती दिली केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी दोघांनी बी बंधूंनी, आज वडील साक्षीला आहेत तुमचं, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून करमाळच्या गजानन सरांकडून तुमचं मनापासून खूप खूप साहेब धन्यवाद. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. मी नितीन विलास पाटील, राहणार डोमगाव, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. बरं, आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था अशा 3 अवस्था काढलेल्या आहेत. आज जवळपास आपली 4थी अवस्था आहे. आजची तारीख काय आहे बरं? आज 1/7/2025. 1/7/2025 म्हणजे 1 जुलै 2025 आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन आलो, काय कमळं वगैरे पल्ल्यात निसवण सुरू झाली आता बागेला. आता आपलं टोटल लागणीपासून जर वय म्हणलं की त्याही बागाचं 5.5 महिने. 5.5 महिने. आणि आतापर्यंत ह्या बागाला तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये वापरा बायोरेनिकचे किती डोस गेले? 3 गेले. 3 गेलेत तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये. आपल्याबरोबर ज्यांच्या काय बागा होत्या त्यांच्यात आणि आपल्यात एक अशी तफावत वेगळेपणा म्हणलं तर तुम्हाला काय सांगता येईल? बराच बदल झाला. म्हणजे काय मी त्यामुळे तर म्हणतोय, कारण विषय काय आहे की आपल्यात आणि इतरात ज्या वेळेस बदल वेगळा असेल त्याच वेळेस आपण सांगू शकतो की बाबा असा बदल आहे. म्हणजे बुंद्यात असेल किंवा तुमच्या निस्वनीत असेल किंवा झाडाच्या उंचीत असेल, खालीवर पाण्यात असेल, एकसारखेपणात असेल, सगळ्याच बाबतीत कलर बघा, परत बुंद्या साईज मध्ये बघा. हा म्हणजे काळोखी टिकून आहे हो. आणि प्लॉट खालीवर झालेला नाही. नाही एकसारखा plot. मी मुद्दाम तुम्हाला काय विचारतो, मी आता प्लॉट बघतो मी सगळंच सांगेन, पण तुम्ही सांगा अशी माझी इच्छा आहे. कारण हे बघणारे जे आहेत ना आपले शेतकरी मंडळीचे सगळे, त्यांना वाटतं ही बोलणारा बोलतच राहतो, की शेतकऱ्याचं काय ऐकून घेत नाही, शेतकऱ्याला बोलून बी देत नाही. म्हणजे असं नको त्यांना पण वाटाय. मग मला वाटतं तुमचं क्षेत्र आहे, तुमचे झालेले बदल तुम्हीच सांगा साहेब. बरोबर आहे. तुम्हाला काय काय बदल म्हणजे इतरात आणि आपल्यात एक तुलना करायची म्हणलं तर ह्याच्या बरोबरचे प्लॉट बरेच महाग आहेत. महाग आहेत. हा लय महाग आहेत. त्यांना फोन केला तर ते म्हणतात 1 महिना लागेल, 1.5 महिना लागेल, 1 व्हायला, आणि आपली तर कमळं बाहेर यायला लागलं. आणि आपण बुंद्यात पण त्यांच्यापासून सरस आहे. आपल्या पाल्यात जो डिस्टन्स आहे तो पण लय वेगळाच बदल लावतो. आहे का नाही. म्हणजे एक थोडक्यात बारकाईने जर अभ्यास केला बरं का, आता आपण आतमध्ये फिरून आलोय, काही व्हिडिओ फोटो आतमधला बी आहे आपल्याकडे. विषय असा आहे की केळीने जर निसवणीला पण जास्त वेळ घेतला आणि केळीने निसवणीला जास्त वेळ घेतला, हार्वेस्टिंगला तशीच जास्त वेळ घेणार आहे. केळी जर अगदी 12-13 महिने किंवा 11 महिने ठीक आहे निसवणी म्हणजे कटिंगपर्यंत, पण केळीने जर 12-13 महिने घेतले कटिंगला, म्हणजे निसवणीला 1, 1.5, 2, 2.5 महिने, परत कटिंगला तसंच, तर तिथं आपला खूप मोठा तोटा कसा आहे, केळी जेवढी वय खाती तेवढं त्याला सारखं सोडायचंय. खर्च आहे, खर्च चुकलेला अजिबात नाही. आणि केळी ज्यावेळेस खालीवर होती, ज्यावेळेस निसवणीला वेळ घेती आणि खालीवर झालेला प्लॉट आपण क्वालिटी काढू शकतो पण क्वांटिटी काढू शकत नाही. मग क्वांटिटी आपल्याला ज्यावेळेस निघत नाही त्यावेळेस जरी रेट 25-30 रुपये असला आणि आपल्याला त्यांचं जी 8 ते 10 टनाची गाडी असती ती जर बॉक्स पॅकिंगला 1 टाइम त्यांची कटिंगला भरली नाही तर ते एखादी गाडी काढी देतात आणि परत डायरेक्ट म्हणतात आम्ही पिकअप पाठवून देतो, तुमचा 2-2.5-3 टन निघन, ते आपण घेऊ, पण त्याचा रेट वेगळा राहील. आणि बोलणं अजून वेगळं असतं की त्याचा रेट वेगळा राहील आणि पैशाला तुम्हाला वागून घ्यावं लागेल, थांबावं लागेल तर काढतो. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला खर्च कष्ट करून वेळ जाऊन ज्या वेळेस केळी सोनीला वेळ घेते आणि ज्या वेळेस माल क्वांटिटीमध्ये निघत नाही त्यावेळेस निम्म्याला निम्मा तोटा सहन करायची बारी येते. बरोबर. पण आता जर आपण बघितलं आपल्या प्लॉटकडं एक अभ्यास, आता तुम्ही 3च डोस सोडलेत, काही 4, 5, 6 सोडलेले नाहीत, 3च डोस सोडलेत, पण 3 डोस सोडलेत. आता इथनं पुढचे बी तुम्ही 3 कंटिन्यू करणार आहेत. आता जर बघितले तर सगळी केळी आपल्याला किती दिवसात निसवून एक असं जाणवत आहे? 1 महिना, 1 महिन्यात, आहे का नाही? कारण त्याचं जी वरती आहे ती आपल्याला फुगलेलं दिसते की आता कमळं सगळी वरती आलेली आहेत आणि किती नाही म्हणलं तर एक 25-30 दिवसात आपला
100% निसवून होईल असं अंदाज आहे. मग आता तुम्ही जो हे 3 डोसचा जो रिझल्ट घेतलेला आहे आपल्या कर्माच्या गजानन साळुंके सरांकडून, मग आता तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल की बाबा वापरा बायोरेनिक, लागणीपासून वापरलं पाहिजे, 3-4 महिन्याची केळी झाल्यावर वापरलं पाहिजे, खालीवर केळी झाल्यावर वापरलं पाहिजे, केळीने वय खाल्ल्यावर वापरलं पाहिजे का निसवणीला वापरलं पाहिजे, म्हणजे ह्याची नेमकी सुरुवात कुठनं केली पाहिजे की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला त्याचा परिपूर्ण फायदा भेटेल? लागण केल्यापासून वापरायला पाहिजे की म्हणजे प्लॉट कुठं खालीवर होणार नाही, गुतणार नाही, गच्चा धरणार नाही, वय खाणार नाही, आणि एकसारखी केळी आल्यामुळं महाग वळून बघायची बारी येत नाही. ज्यावेळेस प्लॉट गुततो, वय खातो, वेळ घेतो, त्यावेळेस आपल्या शेतकऱ्याला मार्केटमधलं काय काय आणून टाकावं लागतं, त्यावेळेस खर्च वाढलेला असतो 100%. आणि त्यावेळेस आपण कुणीच कोणाला म्हणू शकत नाही की खर्च वाढलाय. पण वापरा बायोरेनिक तुमच्या हे शेड्यूलमध्ये वापरलं की तुम्हाला महाग वळून बघायची बारी नाही, म्हणजे तुमचा प्लॉट खालीवर होत नाही, वय खात नाही, गच्चा धर येत नाही. आणि ज्यावेळेस कुणी बी प्लॉटकडे बघत नातेवाईक मित्रमंडळी, त्यावेळेस एकच शब्द वापरतात. काय वापरतात मी सांगत नाही, तुम्ही सांगा. आता 3 वर्ष झालं ना केळी चालू आहे आपली. हा, ह्या प्लॉट सारखा प्लॉट नाही पहिल्या वेळेस बी आला नाही असा. म्हणजे 3 वर्षाच्या अनुभवात तुम्हाला असा प्लॉट बनला नाही. आणि 3च डोस घेतले तर बाकीच्यांचे प्लॉट असे नाही, तर आपला प्लॉट लई चांगला आहे. हा, आणि 3च डोस घेतले. 3च डोस. हा, असा विषय नाही की तुम्ही प्रामाणिक आहे आम्ही प्रामाणिक आहे. आता जर आपण दोघांनी ठरवलं म्हणून 5 डोस वापरल्यात, म्हणून 6 डोस वापरल्यात, म्हणू की नाही ठरवले आपण, तुम्ही बी बोलू ना आम्ही बोलू, पण तुम्ही बी तेवढे प्रामाणिक आहेत, आम्ही बी तेवढे प्रामाणिक आहेत. आपण जे चाललंय तेच बोलतोय. आपल्या येताना काही चर्चा आहे का? येताना चर्चा झाली आपण 100% मग थोडेसे मिळलोच की, पण आपली चर्चाच नाही त्याच्यावर. मी डायरेक्टच व्हिडिओच्या समोर बोलतो कधी नाही काय. कधी आता आपण इतक्याला परांड्यापासून इथपर्यंत बसून आलो एका गाडीत, काय बोलायचे म्हणून चर्चा आहे का? नाही. आपण परिस्थितीवरती बोलतोय का? तर आपल्या शेतकऱ्यांना विषय असा आहे, कष्टकरी शेतकरी ज्यावेळेस कष्ट करताना हारतो त्यावेळेस त्याला वाटतं की मी आता काय करू. प्रश्न खूप गंभीर आहे आणि त्याचं उत्तर आपल्या वापरावर निघणे. तुम्ही म्हणताय तसं 3च डोस गेलेत, पण उत्तर भेटलेलं आहे. जर उत्तर भेटलं नसतं 3 डोस वापरून बी, तर तुम्ही काय बोलले असते, साहेब झाला खर्च जाऊ द्या बरोबर द्या, पण आपल्याला नको तुमचं मार्गदर्शन. म्हणजे खर्च होऊन आम्हाला तसं काहीतरी जे नजरेला दिसायला पाहिजे होतं ते दिसलं नाही. जे दिसलं ते आता सकाळी फोन करून तेवढ्यासाठीच बोलून घेतलं तुम्हाला. साहेब एक चक्कर मारा, आपल्याला निसवून सुरू झाली, पुढच्या डोस पाहिजे. निसवण सुरू झालेली त्यांना दिसली, त्यांनी व्हिडिओ कॉल लगेच व्हिडिओ कॉल केला. म्हणजे हा आनंद आहे, आनंद आहे. कारण आनंदाच्या पुढं सगळं, म्हणजे आपण थोडक्यात म्हणतो कसं, आनंदाशिवाय पुढं काहीच नाही. मग हे आपल्याला जो आनंद आहे ना तुमचा जसा आनंद आहे तसा आपल्या प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्याचा आनंद झाला पाहिजे. कारण आनंद ज्या वेळेस होतो ना, कष्ट केलेलं फळ स्वतःच्या नजरेला दिसतं की ह्यातनं आता 100% चांगलं होणार आहे, त्याच्यासारखा आनंद काहीच नाही. आणि बळ मिळतो कष्ट करायला बी. ज्यावेळेस बघा, मला काय म्हणायचं आहे, कुठलाही शेतकरी कुठलंही पीक असू द्या, ज्यावेळेस कुठलाही शेतकरी मार्केटमधलं त्याला जी माहिती अनुभव आहे ते आणून टाकतो, वापरतो, कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो, पीक वयानुसार वाढत नाही आणि उत्पादन अपेक्षित निघन का नाही शाश्वती वाटत नाही नजरेला, त्यावेळेस तो आतून हारलेला असतो. त्याला माहिती की आता खूप अवघड आहे आणि कुठलंही पीक करताना कितीतरी नातेवाईक मित्रमंडळींना वेटीस धरून ते सगळं आणून त्या जमिनीत त्या पिकासाठी खर्च केलेला असतो. आणि मग आता मी काय करून देऊ हा पल्ल्याला खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या वापरा बायोरेनिकनी शोधून काढलंय की कष्टकरी शेतकऱ्याला हरून देणार नाही, फक्त वापरा बायोरेनिकला कंटिन्यू करा. आणि कंटिन्यू करायच्या अगोदर बी कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकासाठी फक्त 2 महिन्याचे 2 डोस घ्या. आमचे वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक तुमचे पीक पाहून त्या पिकानुसार जे शेड्यूल लिहून देतील त्याप्रमाणे तुम्ही वापरलं की तुम्हाला 100% लक्षात येईल की वापरा बायोरेनिकमध्ये काहीतरी ताकद आहे. पण वापरा बायोरेनिकचा मार्गदर्शक तुमच्या बांधावरच आला पाहिजे आणि पीक पाहणी करूनच शेड्यूल दिलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला काय असे मार्गदर्शक जर भेटले तर त्यांना थोडंसं तुम्ही तार, आम्ही स्पष्ट बोलतो. कारण रोडच्या कडेला आमच्या वापरा बायोरेनिकचा कोण मार्गदर्शक जर तुम्हाला मार्गदर्शन देत असेल, काही पिकं येईन, किती येईन, तुमचं ह्या एवढं लागतं ना असं आणि हे सोडा, आणि कुठं तुम्हाला शेड्यूल लिहून देत नसेल, काय नसेल, तर मी अगदी हात जोडून विनंती करतो ते आमचे वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक नाहीत. बरोबर आहे. कारण आमच्या वापरा बायोरेनिकचे मालक एवढे कडक आहेत की त्यांच्या कडकपणात बी जर कुणी असं शिस्तीत काम करीत नसतील तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्ही हुशार व्हा. कारण ते एवढे कडक आहेत की त्यांचं एकच म्हणणं आहे, आमच्या ज्या वेळेस महिन्यात एकदा मिटिंग होती, एक तर शेतकऱ्याचं गारण त्यांना चालतच नाही ऐकून घ्यायचं. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलाच मार्गदर्शक त्यांना त्यांच्या आवडीचा आहे. मग असे कोण मार्गदर्शक आमचे असतील जे तुमच्यापर्यंत न पोचता कुठतरी चौकात तुम्हाला मार्गदर्शन देत असतील आणि प्लॉट पाहणी न करता जर तुम्हाला ते मटेरियल देत असतील, ते व्हिडिओ फोटो काय पाहत नसतील, त्यानुसार शेड्यूल बनवून देत नसतील,
तर थोडासा विचार करा. ह्याच्याबद्दल काही जास्त बोलण्याची काही गरज नाही. पण तुम्ही जे आज मार्गदर्शन घेतलेलं आहे वापरा बायोरेनिकचं, ह्याच्यावरती तुम्ही समाधानी आहेत. हो. तर आपण येणाऱ्या दिवसात पण पाहणार आहोत तुमच्या ह्या प्लॉटची पूर्ण निस्वन झाल्यावर आणि हार्वेस्टिंग जी काय असेल जसं असेल तसं आपण आपल्या ही केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी व्हिडिओ पाहतात त्यांना आपण एक छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून समाधान भगत सरांकडून करमाळ्याच्या गजानन